पण काँग्रेसला विचारत न घेता थेट शरद पवारांची उमेदवारी जाहीर होते. तुम्हाला मला जी माहिती आहे तुमच्या पक्षामध्ये खतखत होतीच की याबाबत की कशी काय थेट उमेदवारी डिक्लेअर झाली किंवा तुमची भूमिका काय त्याच्यामध्ये? नाही, त्यांची उमेदवारी जी आहे ती जेव्हा फायनल झाली तेव्हा आम्ही सगळेच अर्ज भरायला त्या ठिकाणी होतो. जी, त्याच्या आधीच बोलते. हो, मी मान्य आहे मला ते. त्या आधीची त्यांची उमेदवारीची जी एकंदरीत प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन, तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन राज्यसभेच्या तिकिटाचा निर्णय होता. अर्थात तो वरिष्ठ पातळीवरून घेतला जाणार होता तिन्ही पक्षांचा. तो तिथे घ्यायला जायला पाहिजे होता आणि त्यानुसार त्याची घोषणा व्हायला पाहिजे ती. पण तसं तिथे घडलं नाही. महाराष्ट्र पातळीवर किंवा भारत पातळीवर त्याची एखादी एक बैठक आणि त्या संदर्भामध्ये तशा प्रकारची प्रक्रिया ही झाली नाही. आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने ती जागा लढावी अशा स्वरूपाची आमची तिथे भावना होती. आणि त्या भावनेच्या जे कारण होतं, एक संख्यात्मक दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर आमचे 16 आहेत, UBTचे 20 आहेत आणि 10 शरद पवार साहेबांच्या गटाचे आहेत. तर या 3 पैकी सर्वात जास्ती जागा ज्या आहेत आमच्यापेक्षा 4 अधिक ह्या शिवसेनेजवळ आहे. आणि उद्धव ठाकरे साहेब जे आहेत हे जे रिटायर्ड मे महिन्यामध्ये आता होतात आहेत, हे महाविकास आघाडीचा एक चेहरा आहेत. ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांनी सभागृहात आमदार म्हणून जावं अशा प्रकारचा आमचा प्रस्ताव होता. आणि राज्यसभेमध्ये तिथे आमचे पक्षाचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे साहेब हे विरोधी पक्ष नेता आहेत. त्यांना तिथे बळ मिळण्याच्या अनुषंगानं राज्यसभेवर आमचा खासदार म्हणून तिथे पाठवावा अशा स्वरूपाची आमची भूमिका होती, प्रस्ताव होता. आणि याची वाच्यता देखील आम्ही केली होती. आम्ही शिवसेनेशी देखील तशा पद्धतीने बोललो होतो, आमचे वरिष्ठ देखील बोलले होते. आणि आमची जी मागणी आहे ती आम्ही सविनय ही माध्यमांमधून देखील मांडली होती. मात्र त्या अनुषंगाने निर्णय झाले नाही. शेवटी जो निर्णय झाला तो आम्हाला मान्य आहे. तो निर्णय होत असताना त्याला तिथे भावनेची किनार होती. खरगे साहेबांशी आम्ही बोलत असताना किंवा आमच्या नेतृत्वाशी बोलत असताना आमची भूमिका आहे ती एन्ड्रॉसही केली होती. मात्र त्यात सोनियाजी असतील, खरगे साहेब असतील, यांनी थोडा तिथे भावनेचा विचार करत असताना तो निर्णय तिथे घेतला. या सर्व निर्णयामध्ये कुठेतरी चर्चाही घडून आली नाही, हे मात्र खरं आहे. तुम्हाला पटला तो निर्णय? तुम्ही आताही जे बोलतायत ना, म्हणजे असं फार हातचा राखून नाही, दिल पे पत्थर रखे असं म्हणतो. छातीवर दगड ठेवून, मागे एकदा चंद्रकांत दादा बोलत होते, छातीवर दगड ठेवून तुम्ही हा निर्णय घेतला का? नाही, हा निर्णय जो आहे मी त्याला मनापासून घेतला. नाही, या निर्णयाला भावनिक किनार होती. मनापासून घेतला नाही, निर्णय ज्या पातळीवर झाला त्या मनापासून घेतला निर्णय. माझं जे सबमिशन होतं, माझा प्रश्न, तुम्ही काँग्रेसने शरद पवारांना सीट देण्याचा निर्णय मनापासून घेतला का? नाही, तो मनापासूनच झाला आहे आणि तो बॉटम ऑफ द हार्ट घेण्यात आलेला आहे. कारण तिथून भावनेतून आले की एक पवार साहेब ज्येष्ठ आहेत आणि आता एक ज्येष्ठ व्यक्तींच्या मध्ये त्यांच्या घरातही अपघात झाला आहे. ते अशा या आयुष्याच्या टप्प्यावर त्यांना संधी दिली पाहिजे. तर हा दगड ठेवून नाही होता, हा तर खूप म्हणजे आंतरिक एका फार प्रेमातून. तुम्हीच तर म्हटलं की आम्हाला काँग्रेसला तिथे एक उमेदवार दिला असता तर आमच्यावरती ताकद वाढली असती. हो, ती होतीच ना भूमिका. ही माझी जी मागणी होती त्या मागणी माझी होतीच. आपण मला निर्णयाच्या अनुषंगाने सांगता की दगड ठेवून गेला नाही, तो तर कुठेतरी पाझर फुटून हा निर्णय झालेला आहे. तुम्हाला फुटला पाझर की वरतून आल्यामुळे पाझर फुटला? नाही, निर्णय हा वरच्या पातळीवर झाला, हा पक्षश्रेष्ठीनेच घेतला. प्रदेशाध्यक्षांनी इथला घ्यायचा, राज्य पातळीचा निर्णय प्रदेशाध्यक्षांनी घ्यायला पाहिजे. ते आमची पक्षाची एक पद्धत आहे. मला जे निर्णय घ्यायचे ते माझ्या निर्णयाचं एक प्रिव्हिलेज आहे. जे केंद्रीय पातळीवर व्हायचे तो त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे माझ्याकडून प्रस्ताव पाठवत असताना मी ही जागा काँग्रेसने लढावी हीच माझी असणारी भूमिका आहे. ती भूमिका मी कळवली होती. असं होत नाही का कधी कधी? आम्हाला असं वाटतं बघा, बाहेर न बघताना, की काय होतं तुमच्या तिघांच्या आघाडीमध्ये ना, शिवसेना आणि राष्ट्रवादी खूप एका कलाने घेतात आणि काँग्रेसला थोडंसं एकटं सोडून देतात. असं होत नाही का? नाही, तसं दर्शनी दिसत असेल, कारण आम्ही खूप वक्तव्य वगैरे आमच्या तुलनेने तसे कमी होतात, असं अजिबात नाही आहे. आम्ही आमच्या जो लिगसी आहे त्याच्यानेच राहतो आणि सर्व महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमची ती भूमिका घेऊन दाखवलेलं आहे. यामुळेच तुम्ही थोडेसे नवीन पर्याय बघायला सुरुवात केली. तुम्ही आता मुंबईत वंचित सोबत आघाडी केली, म्हणजे फार एक त्याच्याकडे एक फार फॉर्मिडेबल अलायन्स म्हणून बघितलं जात होतं त्याच्याकडे. अर्थात तुम्हाला त्यात फार यश मिळालं नाही, जे आपण निवडणुकीतलं यश म्हणतो, इलेक्टोरल सक्सेस मिळालं नाही. पण एक नवीन प्रयोग करायचा प्रयत्न केला. ते ह्या थोड्यासा बेभरोशाचा असल्यामुळे तो निर्णय होता का? नाही, नवीन आता मी आपल्याला जी घडी आहे ती नीट बसवत असताना अनेक सुईदोऱ्याचाही मी आपल्याला संदर्भ सांगितला असताना संविधानवादी जे आहेत
आणि अँटी बीजेपी ज्या पक्षाचे स्टँड आहेत त्यांना सोबत घेतलं पाहिजे. त्यामुळे बीजेपीच्या विरोधात जो जो विचार आहे त्यांना सोबत घेतलं पाहिजे. आणि वंचित बहुजन आघाडी जी आहे, जी बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये एका वंचितांचं प्रतिनिधित्व करतं, आंबेडकरांचा थेट बाबासाहेबांचा कुठेतरी एक भावनिक संदर्भ देखील बाळासाहेबांमध्ये त्याला लाभला आहे, तर त्या एका नवीन मित्रपक्षाला जोडण्याचा तो एक प्रयत्न आहे. टू द पॉईंट कार्यक्रमाचं नाव टू द पॉईंटच बोलावं आणि खरं खरं बोलावं अशी आमच्या अपेक्षा आहे. पक्षात समन्वय आहे का? हो. आम्हाला जाणवत नाही. नाही, तो मी जाणवण्यासाठी तुम्हाला मी सांगतो काय. बघा, तुम्ही म्हणताय एकीकडे भूमिका घेता की उमेदवार तिथे लढला पाहिजे, निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत. पक्षातला एक गट म्हणतो नाही नाही, थोडंसं आपली संस्कृतीचा भाग आहे, नको लढवायला निवडणूक. म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी उमेदवार माघार घेईपर्यंत उमेदवार माघार घेणार की नाही हे तुम्ही घोषणा करायच्या आधीच विजय वडेट्टीवार घोषणा करून मोकळे होतात की माघार घेणार म्हणून. त्यामुळे तुम्ही जरी लाख म्हटलात समन्वय आहे, तो दिसत नाही. शीर्ष नेतृत्वाशी चर्चा करून त्या घोषणा करणं हे उचित असतं. त्यामुळे त्याच्या आधीच ते टायमिंग पुढे मागे झालं असेल. मात्र समन्वयाच्या अनुषंगाने कुठेही आमच्या पक्षामध्ये दुमत असायचं कारण नाही. आम्ही जर निवडणूक बारामतीची लढण्याचा जो निर्णय जर घेतला असता तर पक्षातील सर्व नेते, आज माझं सकाळपासून आमच्या सर्व आदरणीय नेत्यांशी माझं सर्वांशी संपर्क झाला, सर्वांशी बोलणं झालं आणि सर्वांचा सेन्स घेतल्यानंतर मी या संदर्भामध्ये पुढे गेलो. आणि ते जात असताना सर्वांची एक वाक्यता होती की कोण काय कसं कसं या सर्व गोष्टींचा आढावा होत असताना पक्षाने लढण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही सोबत आहोत, तिथे आम्ही येऊ, तिथे मदत करू, हे सगळ्या नेत्यांनी अशा स्वरूपाचं एक हमी भरली. आणि या निर्णयाला जो भाग होता दोन्ही, या बघा बारामतीच्या निर्णयामध्ये दोन्ही त्याला थांबलं पाहिजे, तर मग कोण कोण काय काय म्हटलं, अजितदादाशी असणारी भावनिक संबंध पक्षाची, या संदर्भात कोणी सहानुभूती ठेवून बोलत असेल तर हे काही दोन गट नाही. मात्र आम्ही निवडणूक जर लढलो असतो तर आमचे सर्व नेते आपल्याला बारामतीला प्रचार करताना हे आढळून आले असते. नंबर 1. नंबर 2, मला आता 6 वर्ष हे होत चाललेलं आहे, झालं आहे. या काळामध्ये कोणाशी हॉट टॉक, कोणाशी काही मनधरणी, कोणी काही नाराज झालंय, काही कुठे भांडायला लागलं, असं काही झालेलं नाही. सर्व जे नेते आहेत या सर्वांचा स्नेह हा मला लाभलेला आहे. असा मी अत्यंत सौभाग्यशाली असा मी महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष आहे. हे तुम्ही म्हणणं खूप चांगलं आहे, पण आम्हाला जे दिसतं पत्रकार म्हणून, काय पत्रकारांचे कान जमिनीला असतात, आम्ही जे दिसतो आम्हाला असं दिसतं की प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं तोंड एका बाजूला आहे, नाना पटोलेंचं दुसऱ्या बाजूला, विजय वडेट्टीवारांचं तिसऱ्या बाजूला, असं एक आम्हाला चित्र दिसून येतं. नाही, आमच्या या सर्व जे काही निर्णय 6 वर्षात घेतले गेले, या निर्णयामध्ये कोणीही वेगवेगळे विधान पक्षाच्या अंतर्गत बाबतीमध्ये केलेले नाहीत किंवा बेबनाव झाला. आम्ही 6,500 तिकीट, म्हणजे एबी फॉर्म 6,500 तिकीट या दरम्यानच्या काळात वाटले. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, एवढी मोठी तिकीट वाटप होऊन साधी एक बातमी कुठे आली नाही. तिकिटावरून मारामाऱ्या, तिकिटावरून भानगडी, तिकिटावरून हा झाला तो झाला. तिकीट मागायला किती लोक, कमी लोक मागत होते तिकीट. जसं भाजपमध्ये लोक तिकिटासाठी मारामारी करत होतात, ती परिस्थिती काँग्रेसमध्ये नव्हती. काँग्रेस हे तिकीट मिळालं पाहिजे, आयुष्यात पंजा एकदा माझ्या पुढे आला पाहिजे अशी भावना घेऊन जगणारा खूप मोठा वर्ग काँग्रेसमध्ये आहे. आणि मला याचा मला याचा पुरावा देत असताना कृपया सांगू द्या की यावेळेस भारतीय जनता पक्ष ही निवडणुकीमध्ये कशा बुलडोजर घेऊन उतरली होती हे आपण सर्वजण जाणतो. अशाही परिस्थितीत आम्ही काँग्रेसचा साधा झेंडा दिला नाही, दुपट्टा दिला नाही नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये, कुठलीही मदत करण्याचा दूरपर्यंत प्रश्न नाही. तरी देखील आमचे कार्यकर्ते जमिनीत पाय रोवून 3,500 ठिकाणी आमचे उमेदवार लढले आणि भारतीय जनता पक्षापुढे न वागता त्यांनी ती निवडणुका लढल्या. 107 नगरसेवक आमचे निवडून आले, आमच्या 42 नगराध्यक्ष आमचे निवडून आले. हे एवढं मोठं जे यश आहे, हे यश संख्यात्मक दृष्टिकोनातून कमी वाटत असेल, पण जो एक भारतीय जनता पक्षाचं जे बुलडोजर, गुंडागर्दी जे काय असेल ते चालत असताना एवढे कार्यकर्ते आमचे लढले. आपण तुम्ही म्हणतात की वाद नाही आहेत, तुम्ही सांगतात